पालघरमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे। महायुती, महाविकास आघाडी, बवियाबरोबरच जिजाऊ संघटनेने आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलाय। जिजाऊ संघटनेमुळे प्रस्थापितांसमोर आव्हान निर्माण झाल्याचं देखील चित्र आहे। पालघर लोकसभेची निवडणूक रंगतदार झाली आहे। महायुतीच्या उमेदवाराची अजून घोषणा झाली नाही, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भारती कांबडी प्रचाराला लागल्यात। बवियाकडून राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर या रंगतदार लढतीचा चौथा कोण म्हणून जिजाऊ संघटनेचे कल्पेश भावर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे पालघरची निवडणूक चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे। जिजाऊ संघटनेच्या एंट्रीने पालघरची गणितं बदलली आहेत। निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेची पालघरमध्ये मोठी ताकद आहे। कल्पेश भावर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती। स्वतः निलेश सांबरेंच्या उपस्थितीने पालघरमध्ये प्रस्थापित पक्षांना मोठं आव्हान उभं केलंय। कामा लोकांच्यात काम ठरतं ना। आज मतदार सुज्ञ झालेले आहे। आज आमचा जिल्हा जरी शिक्षण नसेल दिला तर लोकांना माहिती आहे का काम कोण करते। आम्ही एक भलं मोठं हॉस्पिटल केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये 6 CBSE स्कूल आहेत, जवळजवळ 15 स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत, 15 पोलीस अकॅडमी आहेत, ज्यामधनं हजारो विद्यार्थी नोकरी लागलेत। गाव पाडा प्रत्येक विभागामध्ये महिला सक्षमीकरणावरती काम चालू आहे, आरोग्यावरती काम चालू आहे। त्यामुळे मतदार राजा हा आमच्या बरोबर आहे। आम्ही 12 महिने 24 तास गेली 15 वर्षे काम करतोय आणि ज्या ज्या निवडणुकीमध्ये आम्ही फॉर्म भरले तिथे विजयी झाले हा इतिहास आहे। जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी 2024ची लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिजाऊ संघटना ही पालघर लोकसभा लढवण्यात इच्छुक असल्याचं जाहीर केलं होतं। त्यांनी स्वतः भिवंडी लोकसभेतून अर्ज दाखल केल्यानंतर पालघर जिजाऊ संघटनेचे शिलेदार आणि सांबरेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे कल्पेश भावर यांना उमेदवारी दिली आहे। तर आमच्याकडे गेली 15 वर्ष काम केल्याची पोचपावती आहे। फक्त कुठलंही पद नसताना फक्त साहेबांनी, सांबरे साहेबांनी त्यांच्या स्वकमाईतनं तो एक डोलारा उभा केलेला आहे। जिजाऊ संघटनेने गेल्या 15 वर्षात पालघरमध्ये सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात कामं केली आहेत। दरवर्षी विद्यार्थ्यांना 25 लाख मोफत वह्यांचं वाटप, CBSE शाळा, नेट प्रशिक्षण वर्ग, UPSC आणि MPSC प्रशिक्षण केंद्र, 31 पोलीस अकॅडमी यासारखे अनेक उपक्रम सांबरेंनी राबवलेत। त्याचा फायदा जिजाऊच्या उमेदवाराला होऊ शकतो। जिजाऊकडून विक्रमगड तालुक्यातील झाडपोली इथे 130 बेडच्या रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात। रुग्णवाहिका सेवांच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली जाते। त्यामुळे कल्पेश भावर यांना मैदानात उतरवून पालघरमध्ये जिजाऊने तगडं आव्हान उभं केलंय। प्रवीण बाबरेसह लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।